अकोट येथील स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालयात 1 फेब्रुवारी 2026 रोजी श्री संत गजानन महाराज यांच्या जीवनावर आधारित भव्य महानाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं. अॅडव्होकेट संतोष खवले यांच्या पुढाकारातून छत्रपती शिवबा प्रतिष्ठान व युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने श्री दास गणू महाराज लिखित श्री गजानन विजय ग्रंथावर आधारित गणू गण गणात बोते या महानाट्याचं सादरीकरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला नवनीत लाखोटिया, सौ मायाताई म्हैसने, ठाणेदार अमोल माळवे, ठाणेदार किशोर जुणघरे, गोपाल मोहोड, राहुल कराळे, माजी नगराध्यक्षा मनीषा मते, दीपक गोरे, आनंद देशमुख, अमृता खवले, संतोष जगताप, स्नेहा जगताप यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कोरोना कालावधीत अकोट शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष कार्य करणारे ठाणेदार संतोष महल्ले, ठाणेदार ज्ञानोबा फड व तहसीलदार राजेश गुरव यांनी शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. तसेच गेल्या अनेक वर्षापासून अकोट शहरात तन मन धनाने विविध क्षेत्रात सेवा देणारे हरिभक्त पारायण सत्यपाल महाराज, राजेश नागमते, डॉक्टर अमोल राजगुरू, नवीन चांडक, अॅडव्होकेट संदीप वालशिंगे, अॅडव्होकेट सुशील खवले, जगन्नाथ धर्मे, पत्रकार संजय आठवले, रामदास काळे, विजय शिंदे, हिम्मत दंदी, राजीव खारोडे, कैलास वर्मा व विशाल कुलट यांना अकोट भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध रील स्टार अभिनेता विजय खंडारे, अभिनेत्री तृप्ती खंडारे, आदिराज व युवराज घनगाव जालनकार, अभिनेता श्रीवेश देशमुख आणि अभिनेत्री स्टेफी फॅरेझी यांना महाराष्ट्र कलाभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून आलेले दिलीप बौचे, विजया बौचे, सुशील पुंडकर, सौ सोनिता महल्ले व संतोष झुंझुनवाला यांना नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले. यानंतर श्री दास गणू महाराज लिखित श्री गजानन विजय ग्रंथावर आधारित श्री संत गजानन महाराज यांच्या जीवनावरील 21 अध्यायांचं महानाट्य तब्बल 200 कलावंतांनी रंगमंचावर सादर केलं. गजानन महाराजांच्या विविध लीला पाहताना हजारो भाविक भक्त मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री संत गजानन महाराजांची सामूहिक महाआरती करण्यात आली. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक अॅडव्होकेट संतोष गजानन खवले, कार्याध्यक्ष वैभव जगताप यांनी सर्व सहकाऱ्यांचे व उपस्थित भाविकांचे आभार मानले असून अजिंक्य भारत न्यूजसाठी देवानंद खिरकर, अकोट तालुका प्रतिनिधी.